वेटिंग तिकिटावर आरक्षित डब्यातून प्रवास केल्यास आता खाली उतरवणार। या महिन्यापासून होणार कठोर अंमलबजावणी। लाखो लोकांच्या तक्रारीनंतर प्रशासनाला जाग। जिओचा नवीन बजेटमध्ये असलेला प्लॅन लॉन्च। 299 रुपयात अनलिमिटेड कॉलिंग सह 42 GB डेटा मिळणार। व्हॉट्सअॅपवरही येणार इंस्टाग्राम सारखं फीचर। यात युजर्सना मिळणार स्टेटस रीशेअर करण्यासाठी क्लिक बटन। यासह इमोजी आणि पोस्ट अपडेट करण्याचा सुद्धा मिळणार पर्याय। भाजप नेत्या चित्रा वाघ यांची शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट। या विरोधात शरद पवार पक्षाचे प्रवक्ते नितीन देशमुख यांची पोलिसात तक्रार। मंत्री अब्दुल सत्तार म्हणतात बिबट्या हा आपला राष्ट्रीय प्राणी। कॅबिनेट मंत्र्यांनाच राष्ट्रीय प्राणी ठाऊक नसल्याचं समोर। संभाजीनगरात 14 दिवसांपासून बिबट्याचा शोध सुरू। माजी मंत्री सुनील केदार यांच्याकडून 150 कोटींच्या वसुली प्रक्रियेला अखेर सुरुवात। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई। म्हाडाकडून लवकरच 2000 घरांसाठी लॉटरी। गोरेगाव, पवई आणि विक्रोळीमधील घरांचा समावेश। टोमॅटोचे भाव अजूनही चढेच। आवक घटल्यानं टोमॅटोच्या दरात आणखी दरवाढ होण्याची शक्यता। पुण्यातून जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या आज रद्द। नॉन इंटरलॉकिंगच्या कामाचा परिणाम, तर काही गाड्या इतर मार्गाने वळवल्या। 112 वर्ष जीर्ण सायन उड्डाण पूल 1 ऑगस्ट पासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद। मुंबईमधील वाहतूक कोंडीत वाढ होण्याची शक्यता। जुलै 2026 पर्यंत नवीन उड्डाण पूल बांधण्याचं लक्ष्य। वेतनवाढीच्या मागणीसाठी नाशिकमधील सिटीलिंक कर्मचाऱ्यांचा तिसऱ्या दिवशी सुद्धा संप। संपाचा विद्यार्थी आणि प्रवाशांना फटका।